सो स्टुडंट्स, आता आपण ग्रॅव्हिटेशन हा जो स्टँडर्ड 10 चा फर्स्ट चॅप्टर आहे सायन्स पार्ट 1 चा, त्याचा बेसिक स्टडी केलाय 8वीचे कोणकोणते पॉइंट्स रिक्वायर्ड होते. यासोबत आता आपण सुरुवात करणार की 9th स्टँडर्डचं कुठलं बेस कामाला येणार तुम्हाला ग्रॅव्हिटेशन मध्ये. सो तुमच्या 9th स्टँडर्डला फर्स्ट चॅप्टर होता लॉज ऑफ मोशन. बघा, ग्रॅव्हिटेशनचा अभ्यास करताय तर मोशनचा अभ्यास तुमचा झालेलाच पाहिजे. मोशन काय असते? कुठल्याही ऑब्जेक्टचं कोऑर्डिनेट्स बदलणं, म्हणजे त्यांची पोझिशन जर बदलत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम तर त्याला आपण म्हणतो मोशन होणं. या मोशनचे प्रकार आहेत भरपूर सारे. युनिफॉर्म मोशन आहे, त्यानंतर नॉन युनिफॉर्म मोशन आहे, ट्रान्सलेशन मोशन ज्याला आपण लिनियर म्हणतो, स्ट्रेट लाईन मोशन म्हणतो, एका लाईन मध्ये होणारी मोशन. ह्या प्लेन वरती मी लिहितोय, सध्या हा बोर्ड आहे, इथे एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे, सो इट इज अ प्लेन. मग मी प्लेन वरती होणारी मोशन बोलू शकतो. नंतर फ्री स्पेस मध्ये हा जो पेन आहे, हा पेन त्या भिंतीपासून किती अंतरावर आहे, ह्या जागेवरून किती अंतरावर आहे, हाईट पासून किती अंतरावरती आहे, अशा प्रकारच्या स्टडीज तुम्हाला करायच्या असतात. फार डेप्थ मध्ये आपल्याला जायचं नाही, तर मोशनचा स्टडी गरजेचा आहे. व्हॉट इज आफ्टर दॅट? मोशनचा स्टडी करताना मोशनला डिस्क्राइब करणाऱ्या काही फेनॉमेनॉन असतात. टू डिस्क्राइब अ मोशन देयर आर सम फेनॉमेनॉन व्हिच आर कॉल्ड ॲज क्वांटिटी. बघा, क्वांटिटीजची गरज काय? मी म्हटलो की मला पैठणवरून औरंगाबादला जायचंय. मग पैठण ते औरंगाबाद हे 50 किलोमीटरचं अंतर आहे. 50 किलोमीटरचं अंतर आहे इथपर्यंत ठीक आहे, पण ते अंतर माहिती असणं गरजेचं. मी कोणत्या मार्गाने गेलो ते महत्वाचं. 50 किलोमीटर तुम्ही सरळ रस्त्याने गेलो तर 50 किलोमीटर. मी जर असा चक्कर मारून जर गेलो नेवाशाकडनं, किंवा मी पैठणला जाण्याऐवजी तिकडे पाचोड मार्गे जर पुन्हा औरंगाबादला जाण्याचं जर ठरवलं तर त्यामध्ये अंतराचा फरक येईल. मग अंतर, डिस्टन्स ही सुद्धा गोष्ट तेवढी महत्वाची जी की डिस्क्राइब करणार माझ्या मोशनला. त्यानंतर मी पैठण ते औरंगाबाद ठीक आहे, मी आपल्या रेग्युलर रस्त्याने जर जायचं जर ठरवलं, पण महत्वाचं आहे मला वेळ किती लागला. जर वेळ जर मी सांगितला तर तुम्ही लोक सांगू शकता मी कोणत्या गाडीत गेलो किंवा कुठल्या प्रकारच्या व्हेकलचा मी वापर केला. मी पैठण ते औरंगाबाद 1 तासात गेलो, तुम्हाला माहिती आहे मी ट्रॅक्सने जाऊ शकतो, मी माझ्या मोटर बाईक वरती जाऊ शकतो, कार मध्ये जाऊ शकतो. मी जर म्हटलो की मला जाण्यासाठी 6 तास लागले तर नक्कीच तुम्हाला कळेल मी सायकलवर गेलोय. मी जर म्हटलो मला जायला 10 तास लागले तर नक्कीच मी पैदल यात्रा तिथे काढली. आणि मी जर म्हटलो मी 15 मिनिटातच जर औरंगाबादला पोहोचलो तर नक्कीच लोखंडे सरांकडे हेलिकॉप्टर असेल असं तुम्हाला वाटेल. मग काय कळतंय? मी नुसतं टाइम सांगतोय, डिस्टन्स तुम्हाला माहिती होतं, क्वांटिटीजचं नॉलेज तुम्हाला होतं, त्यामुळे तुम्हाला मोशन डिस्क्राइब झाली आणि कळली की नेमकं कुठल्या प्रकारची मोशन इथं घडलेली असणार, कोणत्या प्रकारे सर पैठणवरून औरंगाबादला गेले याबद्दल तुम्हाला माहिती मिळाली असेल. मग गरजेचं काय तर क्वांटिटीजचा स्टडी करणं. क्वांटिटी 2 प्रकारच्या आहेत. काही क्वांटिटी असतात स्केलार क्वांटिटी, काही क्वांटिटी असतात व्हेक्टर क्वांटिटी. आता बघा, स्केलार आणि व्हेक्टर. स्केलार क्वांटिटी त्या आहेत ज्यांना फक्त मॅग्निट्यूडची आवश्यकता असते, तर त्या क्वांटिटीज ज्यांना मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांची गरज असते ती असते व्हेक्टर क्वांटिटी. आता हे सांगणं आणि समजणं तेवढंच गरजेचं आहे. स्केलार मॅग्निट्यूड म्हणजे काय? किंमत. मी सरळ रस्त्याने जर जातोय तर सरळ रस्त्याने माझी स्पीड 20 मीटर पर सेकंद आहे, मॅग्निट्यूड आहे 20. माझी स्पीड वाढली 25, मॅग्निट्यूड आहे 20, 25, 30. किमती ह्या मॅग्निट्यूड आहे. पण डायरेक्शन जर महत्वाची जर असेल तर त्याला व्हेक्टर म्हणायचंय. ज्या क्वांटिटीज मध्ये मॅग्निट्यूड सोबत डायरेक्शनला पण महत्व असतं, डायरेक्शनचं महत्व असतं, त्यांना व्हेक्टर म्हणायचं. मग अशा क्वांटिटीजचे काही उदाहरणं पण आहेत, जसं की स्केलार मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल डिस्टन्स, व्हेक्टर मध्ये पाहायला मिळेल डिस्प्लेसमेंट. स्केलार मध्ये पाहायला मिळेल तुम्हाला स्पीड, व्हेक्टर मध्ये पाहायला मिळेल व्हेलॉसिटी, व्हेक्टर मध्ये पाहायला मिळेल तुम्हाला ऍक्सेलरेशन. तर या सगळ्या क्वांटिटीजचा स्टडी तुम्ही केलेला असणार आहे. म्हणजे काय? डिस्टन्स, स्पीड ह्या स्केलार, त्यांना कुठल्याही प्रकारचं डायरेक्शनचं महत्व नाही. ज्यांना डायरेक्शनची गरज आहे ते असतात व्हेक्टर क्वांटिटी. दे हॅव डायरेक्शन.
मग क्वांटिटी 2 स्केलार वेक्टर. आता या सगळ्या शब्दांची माहिती तुम्हाला असायला का गरजेची आहे बघा. तुम्हाला पुढे जाऊन स्पीड शब्द वापरण्यात येणार आहे 10th स्टँडर्डला, व्हेलॉसिटीचा वापर आहे, ऍक्सेलरेशनचा सुद्धा वापर आहे, डिस्टन्सचा वापर आहे. खूपदा आपण डिस्टन्स वापरतो, डिस्प्लेसमेंटचा वापर तुम्हाला 10th स्टँडर्डला खूप जास्त प्रमाणात नाही केलेला आहे. मग नेमका यातला फरक आपण समजून घेऊ, क्वांटिटी समजून घेऊ आणि काही फॉर्म्युलेस जे तुम्हाला 10th स्टँडर्डला कामाला येणार आहे ते आपण इथं नोट डाऊन करून घेऊ. बघा फार डीप मध्ये शिकत नाहीये ऍक्च्युअली, आपण 9th स्टँडर्ड शिकतच नाही, आपण फक्त तेवढंच शिकतोय की जे 10th स्टँडर्डला तुम्हाला कामाला येणार. असंच बेसिक शिकायला जायचंय की ज्या बेसिक वरनं आपल्याला 10th स्टँडर्ड डायरेक्टली सुरुवातही करता येईल. बघा तर क्वांटिटी पहिली की म्हणजे डिस्टन्स. याचा सिम्बॉल वापरताना आपण बहुधा डी वापरतो किंवा एस चिन्ह वापरतो डिस्टन्स साठी. मग डिस्टन्स काय असतं, ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय द बॉडी. मी ऍक्च्युअली कसा गेलो, सपोज पुढे एक दरवाजा आहे, मी या दरवाजापर्यंत जायला मला 5 मीटर डिस्टन्स आहे, वापस यायला पुन्हा 5 मीटर आहे, मी 5 मीटर गेलो 5 मीटर आलो, 10 मीटर मी ऍक्च्युअली त्या रस्त्यावरनं गेलो म्हणून ते 10 मीटर माझं डिस्टन्स असेल. पण या व्यतिरिक्त एक वेगळी कन्सेप्ट आहे ती म्हणजे डिस्प्लेसमेंट. याचं चिन्ह घेताना एक्स घ्यायचं आणि तुम्हाला 10वी झाल्यानंतर 11वीला सायन्स मध्ये तुम्हाला स्केलर आणि वेक्टर बद्दल सेपरेट चॅप्टर आहे. यामध्ये तुम्हाला कळेल की अशी रेष मारणं म्हणजे बार देणं. कुठलीही क्वांटिटी जी वेक्टर असते तिला बार दिलेला असतो. खूप छान आहे, फरक आहे ओळखायला, कारण वेलोसिटी आणि स्पीड मध्ये पण फरक तुम्हाला असं दिसून येणार नाही. जर बार दिला तर लक्षात ठेवायचं बार देणारी वेक्टर क्वांटिटी, वेलोसिटी हे वेक्टर क्वांटिटी. पण डिस्प्लेसमेंट काय असतं बघा, डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन the two bodies or it is a straight line distance between the two bodies. मग बघा आता टू बॉडीज पेक्षा अजूनही महत्त्वाचा यात पॉइंट असतो की द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द इनिशियल अँड फायनल पॉइंट. जिथून तुम्ही जर्नी स्टार्ट केली आणि जिथून जर्नी थांबली त्या दोघांमधलं मिनिमम स्ट्रेट लाईन जे डिस्टन्स असतं त्याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय, आपण इथं पैठणवरून सुरुवात केली आणि मी असं फिरत 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 रस्त्याने वळून मी इथं औरंगाबादला पोहोचलो. भलेही ए टू बी हा जो मार्ग आहे हा माझा डिस्टन्स असणार, तो कदाचित 50 किलोमीटर असेल, पण ए टू बी गेलेलं माझं हे स्ट्रेट लाईन डिस्टन्स जर 10 किलोमीटर जर आलं, जो की रस्त्यावर मी खरोखर गेलोही नाही, तर ते असणार माझं डिस्प्लेसमेंट. मग बॉडीचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट यातला फरक काय, तर डिस्टन्स हे ऍक्च्युअल डिस्टन्स असतं जे तुम्ही पाथ फॉलो केलेला आहे, आणि डिस्प्लेसमेंट दोन पॉइंट मधलं स्ट्रेट लाईन डिस्टन्स असतं, वेदर तुम्ही ते गेलात किंवा नाही गेलात. तुमचा जिथून प्रवास सुरू झाला तो इनिशियल पॉइंट, जिथं तुमचा प्रवास संपला तो तुमचा फायनल पॉइंट. आता नेक्स्ट, यापूर्वीच घेतलेलं उदाहरण आपण जर बोलायचं झालं, मी दरवाजापर्यंत गेलो आणि पुन्हा चालून माझ्या जागेवर आलो, तर माझं डिस्प्लेसमेंट किती होईल. ही माझी इनिशियल पोझिशन, मी फिरलो पुन्हा इथेच आलो, हीच माझी फायनल पोझिशन. मग जर इनिशियल आणि फायनल पोझिशन जर सेम असेल तर आपलं डिस्प्लेसमेंट असणार 0. सो डिस्टन्स मी जागेवरून फिरलोच नाही तर 0, डिस्प्लेसमेंट पण 0. डिस्टन्स मी जर फिरत राहिलो तर काहीतरी किंमत येणार, डिस्प्लेसमेंट किंमत येऊ पण शकते, 0 पण येऊ शकते. बरं, बाय द वे डिस्प्लेसमेंटची किंमत निगेटिव्ह पण येऊ शकते, डिपेंड अपॉन द साइन कन्व्हेन्शन लॉज. जे एनसीईआरटीच्या रूल्स तुम्हाला 11वी 12वी दिलेले असतात त्याच्यानुसार आपण ऍक्सिस घेतो, त्यावर आपण ठरवतो की पॉझिटिव्ह ऍक्सिस कडे गेलं तर पॉझिटिव्ह डिस्टन्स घ्या, निगेटिव्ह ऍक्सिस कडे गेलं तर ते डिस्टन्स निगेटिव्ह घ्या. वाय ऍक्सिस वरती जाणारा डिस्टन्स पॉझिटिव्ह घ्या, खाली जाणारा डिस्टन्स निगेटिव्ह घ्या. असं खूप सारे डेप्थ मध्ये इथे इन्फॉर्मेशन असते. फक्त लक्षात ठेवायचं की स्केलर क्वांटिटीज या नेहमी 0 किंवा प्लस असतात, तर वेक्टर क्वांटिटीज या 0 प्लस किंवा मायनसही असू शकतात. ही तुम्ही गोष्ट ध्यानात ठेवायची. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, बाय द वे युनिट बद्दल बोलायचं, दोघांचे युनिट सेम आहेत. एमकेएस युनिट घेतलं मीटर, सीजीएस युनिट घेतलं सेंटीमीटर. युनिट मध्ये फरक पडत नाही, फक्त दोघांचा असणारा जो मीनिंग आहे तो थोडा वेगळा आहे, तो आपण लक्षात ठेवायला पाहिजे. यावरच डिपेंड करतं स्पीड आणि वेलोसिटी. बघा, स्पीड आणि वेलोसिटी. स्पीडचं चिन्ह v तर वेलोसिटीचं चिन्ह v बार. स्पीड काय असतो, डिस्टन्स कव्हर इन गिवन टाइम. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट, सॉरी व्हॉट इज वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट कव्हर्ड इन द गिवन टाइम.
स्पीड ही डिस्टन्सवर डिपेंड आहे, तर व्हेलॉसिटी ही डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहे. बघा मी इथं बार चिन्ह दाखवलंय फॉर शोईंग इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी जी की डायरेक्शनवर डिपेंड करते. मी जर स्ट्रेट लाईन मोशन करत असेल तर स्पीड आणि व्हेलॉसिटी सेम आहे, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा सेम आहे जर स्ट्रेट लाईन मोशन असेल. पण जर का मी डायरेक्शन बदलली किंवा मी स्ट्रेट लाईन मोशन ऐवजी असं झिगझॅग गेलो किंवा असं सर्क्युलर जर गेलो तर त्यावेळेस स्पीड आणि व्हेलॉसिटी प्रत्येक पॉइंट वरती वेगवेगळी असणार हे गरजेचं आहे. याच्यावरच एक पॉइंट तुम्हाला 10th स्टँडर्डला दिलेला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग त्यावेळेस तुम्हाला दिसतं की प्रत्येक पॉइंट वरती स्पीड सेम ठेवतो आपण, युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म म्हणजे जिथे स्पीड कॉन्स्टंट असते, पण प्रत्येक पॉइंटला तुम्हाला व्हेलॉसिटीचं डायरेक्शन वेगळं दिसणार. ते याच्यामुळे वेगळं दिसणार कारण आपल्याला माहिती आहे की स्ट्रेट लाईन मोशन असल्यावरच हे दोन क्वांटिटी सेम असतात, अदरवाईज त्या क्वांटिटीज कधीच एका ऑब्जेक्ट बद्दल सेम टू सेम असू शकत नाही. हा पॉइंट तुम्ही नोट डाऊन ठेवायचा. नेक्स्ट, स्पीड आणि व्हेलॉसिटी सोबत काय असतं बाळांनो, इनिशियल आणि फायनल दोन शब्द येतात. खूप जागी असे लिखाणावरूनच प्रॉब्लेम होतात काही जणांना. बघा, इनिशियल स्पीड असेल तर एकतर v1 चिन्ह वापरायचं किंवा u चिन्ह वापरायचं. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये u पहिले आणि v नंतर म्हणून त्याची आयडिया वापरलेली आहे. आणि फायनल स्पीड साठी लिहिताना सिंबल v2 लिहायचं किंवा कॅपिटल v लिहायचं. इनिशियल स्पीड u तर फायनल स्पीड v, इनिशियल स्पीड v1 तर फायनल स्पीड v2. असंच तुम्ही u चिन्ह पण घेऊ शकता, इनिशियल स्पीड u1 तर फायनल स्पीड u2. हे सिम्बॉलायझेशन गरजेचं असतं न्यूमरिकल साठी. ज्यावेळेस तुम्ही शाब्दिक उदाहरणं सोडवायला जातात तेव्हा त्याचे सिम्बॉल्स लिहिणं गरजेचं आहे. हे स्पीड आणि व्हेलॉसिटी दोघांसाठी तुम्ही चिन्ह वापरू शकता, कारण 10वीला बार नावाची कन्सेप्ट किंवा वेक्टर क्वांटिटीजचा वापर ॲप्रोप्रिएटपणे त्यांनी केलेला नाही, एक्झॅक्ट वापर त्यांनी कुठेही केलेला नाही, म्हणून त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही. युनिट बद्दल बोलायचं झालं तर दोघांचे युनिट सेम येतात. इट मे बी अ डिस्टन्स अपॉन टाइम अँड दॅट मे बी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. पण डिस्टन्स डिस्प्लेसमेंट दोन्ही मोजताना मीटर मध्ये मोजलं जातं एमकेएस, तर टाइम मोजताना सेकंड मध्ये मोजला जातो. सो दॅट इज मीटर पर सेकंद, ज्याला आपण असंही लिहू शकतो मीटर पर सेकंद. पॉवर बद्दल चेंजेस करणं आलं पाहिजे. छोटे युनिट जर घेतलं तर याचं येणार सेंटीमीटर पर सेकंद. सो नेक्स्ट, डेली रुटीन मध्ये आपण नेहमी पकडतो किलोमीटर पर आवर. जसं आपल्या गाडीला स्पीड मीटर असतं, किलोमीटर पर आवर वाला असतं. हे सगळे गरजेचे चेंजेस आहेत जे तुम्हाला पटापट जमले पाहिजे. नेक्स्ट आपण यावरतून पुढच्या टॉप पॉइंटवर जाऊया, तो म्हणजे ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन सुद्धा एक प्रकारची वेक्टर क्वांटिटी आहे. ऍक्सलरेशन काय असतं, तुमच्या गाडीलाही ऍक्सलरेटर आहे. ऍक्सलरेटर म्हणजे काय, स्पीड वाढवण्यासाठी. ज्या वेळेस पण एखाद्या बॉडीची स्पीड वाढती तेव्हा त्याचं होतं ऍक्सलरेशन. मग स्पीड वाढली, किती टाइमामध्ये किती स्पीड वाढली हे सांगतो आपण ऍक्सलरेशन मध्ये. तर ऍक्सलरेशन काय असतं, इट इज द चेंज इन व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम टेकन. व्हेलॉसिटी मधला फरक म्हणजे डेल्टा व्ही, टाइम मधला फरक डेल्टा टी, त्यामध्ये होणारा फरक. मग फरक काय असतो, व्हेलॉसिटीत होणारा फरक काय असतो, आता स्पीड काय त्यापेक्षा नंतर स्पीड काय. मग नंतरची स्पीड v2 फायनल व्हेलॉसिटी, इनिशियल स्पीड v1 डिवाइडेड बाय टाइम मधला चेंज डेल्टा टी. या चिन्हाऐवजी मी आताच तुम्हाला सांगितलं v2 ऐवजी आपण वापरू शकतो कॅपिटल V, v1 ऐवजी u आणि इथं डेल्टा टी ॲज इट इज. सो हा तुमचा रिक्वायर्ड फॉर्म्युला असेल ऍक्सलरेशन साठी. 10वीला तुम्हाला जागोजागी ज्या वेळेस पण बॉडीचं ऍक्सलरेशन सांगण्याची गरज येईल त्यावेळेस हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असायला पाहिजे. दॅट इज फायनल स्पीड मायनस इनिशियल स्पीड डिवाइडेड बाय टाइम. इथे स्पीड आणि व्हेलॉसिटी दोन्ही शब्द मी सेम सांगतोय कारण त्यामध्ये सध्या गोंधळ करण्याची 10वीला तरी गरज नाही. 11वीला गेल्यानंतर फार डेप्थ मध्ये हे दोन शब्द समजून उमजून लिहावे लागतात, ते गरजेचं आहे. सध्या त्यामध्ये कुठल्याही प्रकारची गरज तुम्हाला इथे पडणार नाही. ऍक्सलरेशन निगेटिव्ह वगैरे असतं, ह्या कुठल्याही कन्सेप्टची गरज 10वीला तुम्हाला पडणार नाही. फक्त ऍक्सलरेशन लक्षात ठेवा, स्पीड वाढतोय म्हणून ऍक्सलरेशन होतोय. बरं, पाहिजे स्पीड कमी झाल्यावर काय असतं, तर त्याला म्हणतात निगेटिव्ह ऍक्सलरेशन किंवा त्याला म्हणतात डिससेलरेशन किंवा त्याला अजून एक शब्द आहे रिटार्डेशन. हे तिन्ही शब्द निगेटिव्ह ऍक्सलरेशन, रिटार्डेशन किंवा निगेटिव्ह ऍक्सलरेशन ज्याबद्दल बोलतोय याच्यासाठी वापरले जातात. हे शब्द सगळ्यांचे सेम मिनिंगचे असतात. बरं, पुढे
हे सगळं शिकल्यानंतर आपण लॉज कडे जातो की ऍक्च्युली न्यूटनने लॉज मांडलेत मोशनचे, ते शिकायचे नाहीयेत पण त्यातला लॉ लक्षात घ्यायचा आहे. सेकंड लॉ काय म्हणतो न्यूटनचा, की जर बॉडीची मोमेंटम बदलते विथ रिस्पेक्ट टू टाइम तर तो फोर्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण त्याचा एक इक्वेशन आपल्याला गरजेचं आहे, फॉर्म्युला गरजेचा आहे. बघा कोणता फॉर्म्युला आहे तो. सो न्यूटनच्या सेकंड लॉचा फॉर्म्युला आपल्याला सांगतो की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. याचा डायरेक्टली वापर तुम्हाला 10वीला केलाय. F इज फॉर फोर्स, M फॉर मास, A फॉर ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचं युनिट आपण लिहून बघूया. ऍक्सेलरेशन काय असतो, चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम. सो व्हेलॉसिटीचं युनिट असतं मीटर पर सेकंद आणि टाइमचं युनिट असतं सेकंद. इथे पॉवर ही +1, वरती जाऊन पॉवर -1. सो दिस इज मीटर पर सेकंद स्क्वेअर, किंवा त्याला मी असं लिहू शकतो मीटर पर सेकंड स्क्वेअर. बोथ आर द सेम. सो द युनिट ऑफ ऍक्सेलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर, MKS. CGS मध्ये सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. मग फोर्सचं युनिट काय ना बघा, 8 स्टँडर्डलाच आपल्याला माहिती आहे फोर्सचं युनिट तर न्यूटन आहे. पण मग न्यूटन म्हणजे काय असतो, मास किलोग्राम. ऍक्सेलरेशन म्हणजे काय ना, मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो 1 न्यूटनचा अर्थ हा असतो किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं MKS युनिट, हे मोठं युनिट, याला छोटं पण युनिट आहे. न्यूटनचा छोटा भाऊ असतो म्हणजे छोटं युनिट असतं डायन, आपण बहीण म्हणू डायन, 1 डायन. मग किलोग्रामचं छोटं युनिट ग्राम, मीटरचं छोटं युनिट सेंटीमीटर, सेकंद सेकंदच, इनवर्स स्क्वेअर. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं की न्यूटन डायन. जर युनिट कन्व्हर्जन जर केले, 1 किलोग्राम बरोबर किती ग्राम, 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर, तर तुम्हाला कळेल 1 न्यूटन बरोबर असतं 10⁵ डायन. याला शो करण्याची काही गरज नाहीये, पण पाठ ठेवायचं की 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डायन असतं. न्यूटन इज अ युनिट ऑफ फोर्स. फोर्सचा अजून एक युनिट आहे किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर, पण ते वापरण्याऐवजी आपण जगन्मान्य युनिट वापरतो, SI युनिट वापरतो. पूर्ण इंटरनॅशनल सिस्टम मध्ये न्यूटनला मान आहे फॉर द युनिट ऑफ द फोर्स. त्याचं छोटे युनिट आहे डायन. नोट डाऊन करा. ओके, नेक्स्ट. यासोबतच इथं महत्वाचं असतं की तुम्हाला कायनॅमॅटिकल इक्वेशन आले पाहिजे. बघा बाळांनो, फार महत्वाचं कायनॅमॅटिकल इक्वेशन आहे ना. कायनॅमॅटिकल इक्वेशन याच्यासाठी की जे मोस्ट ऑफ द न्यूमरिकल्स तुम्हाला 10वीला आहे तिथे डायरेक्ट वापर कायनॅमॅटिकल इक्वेशनचा आहे. कशाला म्हणतात कायनॅमॅटिकल इक्वेशन्स? Kinematical equations are those equations which just give you the quantitative aspect of the given term. म्हणजे काय, एखादं एक्झाम्पल आहे की सपोज हा पेन आहे, मी याला एवढ्या स्पीडने वरती फेकलं, तो एका हाईट वर गेला आणि खाली आला. मग वरती घेऊन खाली यायला लागणारा वेळ हा मी कॅल्क्युलेट करू शकतो. पण नेमकं हा पेन खाली पडल्यानंतर आला तर फुटला का, त्या पेनामध्ये काही बदल झाले का, त्याचा होणारा इम्पॅक्ट, त्याचा कॉज आपण इथे अभ्यासात घेत नाही. आपण म्हणतो की एक मुलगा एवढ्या एवढ्या स्पीडने जोरदार गोल गोल फिरला, मग तो गोल गोल फिरल्यानंतर त्याला चक्कर आली की काय, अशा कॉजचा कुठलाही विचार जिथं केला जात नाही त्याला म्हणायचं कायनॅमॅटिकल इक्वेशन्स. फक्त आणि फक्त क्वांटिटी असतात आणि त्याचं एक रिलेशन असतं. मग बघा कशा कशाचं रिलेशन आहे. कायनॅमॅटिकल पहिलं इक्वेशन असतं v इज इक्वल टू u प्लस at. दुसरं असतं s इज इक्वल्स टू ut प्लस हाफ इंटू at स्क्वेअर. आणि तिसरं इक्वेशन असतं v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. हे 3 कायनॅमॅटिकल इक्वेशन्स आहेत, गरजेचे आहेत, तुम्हाला पाठच पाहिजेत इयत्ता 10वीला स्टार्ट करण्यापूर्वी. मग याचा अर्थ काय तो बघा. याचा अर्थ इथे असतो u फॉर इनिशियल वेलोसिटी, v फॉर फाइनल वेलोसिटी, a फॉर acceleration, s फॉर डिस्टन्स. ऍक्च्युअली डिस्टन्स डिस्प्लेसमेंट फरक असतो आपल्याला माहिती आहे, पण तरी आपण इथं डिस्टन्सच नॅचरली घेणार. अँड नेक्स्ट इज टाइम t.
So the relation is all about velocity, acceleration, distance and time. बघा बाळांनो, याला वापरायचं कसं. तुम्हाला जेव्हा पण न्यूमरिकल येणार, शाब्दिक उदाहरण येणार, 9th स्टँडर्डचे सॉल्व्ड एक्झाम्पल आहे, त्याला एकदा सोडून बघा, तुम्हाला कळेल हे तिन्ही इक्वेशन पैकी कोणतं इक्वेशन वापरायचं याच्यासाठी कुठली जादूची छडी लागत नाही. तिन्ही इक्वेशन पाठ पाहिजे, क्वेश्चन वाचायचा, गिवन लिहायचं. गिवन लिहिल्यानंतर बघा पहिल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला सरळ सरळ दिसेल ह्या ठिकाणी s क्वांटिटी कमी आहे, दॅट इज डिस्टन्स. म्हणजे तुम्ही पहिलं इक्वेशन कधीच डिस्टन्स फाइंड करण्यासाठी नाही वापरू शकत. नेक्स्ट, ह्या क्वांटिटी मध्ये तुम्हाला दिसेल की द फायनल व्हेलॉसिटी v बिलकुल प्रेझेंट नाहीये. सो सेकंड इक्वेशन मधून फायनल व्हेलॉसिटी कॅल्क्युलेटच करू शकत नाही. आणि थर्ड इक्वेशन, ह्या क्वेश्चन मधून तुम्ही कधीच टाइमला कॅल्क्युलेट करू शकत नाही. मग अशा प्रकारे तुम्हाला इक्वेशन घ्यायचंय, बघायचंय, ह्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आहेत आणि आन्सर काढायचे आहेत. एवढंच त्यासाठी इम्पॉर्टंट असतं. पण त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट असतं सिस्टम ऑफ युनिट तुम्हाला लक्षात असतं. खूप जण काय करतात, व्हॅल्यूज ठेवण्याचं काम करतात पण युनिटकडे लक्ष देत नाही. युनिट जर बदललं तर तुमचा आन्सरही बदलण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. 10वीला ते नेमकं कसं असतं, तुम्हाला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये फोर्स दिलेला असतो, तो न्यूटन मध्ये असतो, बट समटाइम्स जे मास असतं ते किलोग्राम ऐवजी ग्राम मध्ये असतं. डिस्टन्स देताना किलोमीटर मध्ये दिलेलं असतं. पृथ्वीचं रेडियस आहे ते 6400 किलोमीटर आहे, तर त्याला मीटर मध्ये करणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे हेच शिकावं लागतं आपल्याला युनिट ऑफ सिस्टम मधून. सो हे कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत, तुम्हाला यायलाच पाहिजे आणि तुम्ही ते लिहून ठेवायला पाहिजे. ओके, नोट डाऊन करून घ्या, पॉज करणं. ठीक आहे, नेक्स्ट, या इक्वेशन्स मध्येच एक बदल केला जातो. बघा तुम्हाला 8वीलाच फ्री फॉल नावाचा टॉपिक लिहून दिलेला गेलेला आहे, फ्री फॉल. आणि 9th स्टँडर्डला पण तुम्हाला फ्री फॉल असा पूर्ण पॉइंटच लिहिलेला आहे इन द चॅप्टर वर्क अँड एनर्जी. वर्क अँड एनर्जी मध्ये एक टर्म आहे की ज्यामध्ये एक हाईट वरत एक वस्तू सोडली जाते आणि ती ग्राउंडला येते. हाईट वरनं सोडल्यानंतर ग्राउंड पर्यंत येऊस तर तिची एनर्जीज मोजण्याचं काम केलं जातं, म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. प्रत्येक पॉइंटला, हायेस्ट पॉइंटला, मिडल पॉइंटला आणि लोवेस्ट पॉइंटला. यामध्ये फ्री फॉल शब्द सांगितलाय. काय असतो बघा फ्री फॉल. तुम्हाला 10वीला सुद्धा सेपरेट टॉपिक आहे बरं का, फ्री फॉल. व्हॉट इज फ्री फॉल? व्हेन अ ऑब्जेक्ट इज ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जेव्हा बॉडीवरती फक्त एकच फोर्स ऍक्ट करतो, तो म्हणजे फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्यावेळेस त्या बॉडीला म्हणायचं की ती फ्री फॉल मध्ये आहे. बघा फ्री फॉल जर बघायचं तर पृथ्वीवर बघणं सोपं नाही किंवा शक्य नाही, कारण फ्री फॉल साठी ऍटमॉस्फेरिक जे रेझिस्टन्स आहे, जसं आपण बायोन फोर्स पण पाहिला होता की जो बॉडीला खाली येऊ देत नाही, म्हणजे ग्रॅव्हिटीच नाही तर त्याच्यावरती इतरही फोर्स ऍक्ट करतात. आपल्याला इतर फोर्स ऍक्ट करणं नाही पाहिजे, म्हणून व्हॅक्यूम मध्ये फ्री फॉल हा फार बेस्ट दिसून येतो, जो की पृथ्वीवरती दिसून येणार नाही. फ्री फॉल मध्ये काय असतं, कुठल्याही वस्तूला सोडल्यानंतर तिचं होणार बघा, जिथे फोर्स आला तिथे ऍक्सेलरेशन आलं बाळांनो. यापूर्वीच आपण पाहिलं होतं की F = m × a. सो व्हेरेएव्हर देयर इज अ फोर्स देयर इज ऍक्सेलरेशन. मी जर एखाद्या बॉडीला अनबॅलन्स फोर्स जर देतोय तर त्या बॉडीचं ऍक्सेलरेशन होणार आहे, तिची स्पीड वाढणार आहे. तिची स्पीड किती वाढणार ती डिपेंड करेल मी किती फोर्स त्या बॉडीवरती अप्लाय करतो. सो फोर्स अँड ऍक्सेलरेशन आर हॅव्हिंग अ रिलेशन. सो इन द सेम सेन्स फ्री फॉल मध्ये पण काय होतं, जेव्हा बॉडीला मी सोडून देतो, जस्ट रिलीज करतो, तेव्हा त्या बॉडीला एक फोर्स खाली ओढतोय. 10वीला शिकायचंच आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग जिथं फोर्स आला तिथे ऍक्सेलरेशन, म्हणून इथे एक वेगळं ऍक्सेलरेशन असतं, दॅट इज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे काय करायचं, या इक्वेशन्स मध्ये ऍक्सेलरेशनची जागा द्यायची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला. ऑलमोस्टली ऍक्सेलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. डायरेक्शन महत्त्वाचे आहेत. इथं डायरेक्शन काय असतात, जेव्हा जेव्हा पण एखादी बॉडी पृथ्वीकडे येत असेल टुवर्ड द अर्थ, तेव्हा त्याची ऍक्सेलरेशनची किंमत घ्यायची जीच. पण जेव्हा अपोजिट डायरेक्शनला जात असेल तेव्हा त्याची किंमत घ्यायची -g. लक्षात असू द्या, जर हायेस्ट पॉइंट पासून ती वर खाली येत असेल ऍक्सेलरेशन इज इक्वल टू g, आणि लोएस्ट पॉइंट पासून जर वरती जर बॉडी जात असेल तर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू -g. या g ची किंमत आहे, जी की नॉर्मली आपण पाठ ठेवतो 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. ती एक्झॅक्टली कशी आली 9.8 हे आपण 10th स्टँडर्डला बघणार आहे. तर सध्या 9th स्टँडर्ड पर्यंत आपल्याला ह्या गोष्टी पाठ असतात, लक्षात ठेवाव्या लागतात, नोट डाऊन करून ठेवायच्यात बाळांनो, फार महत्त्वाच्या कन्सेप्ट असतील. रफ करूया आपण, पुढच्या पॉइंटवर जाऊया.
सो अशा प्रकारे आपण 10th स्टँडर्डचं ग्रॅव्हिटेशन सुरू करण्यापूर्वीच्या कन्सेप्ट बघितल्या. आता इथे एक शेवटची कन्सेप्ट असणार ती म्हणजे कंझर्वेशन ऑफ एनर्जी. बघा, कंझर्वेशन ऑफ मोमेंटम तुम्ही रिकॉइलिंग मध्ये बघितलेलं असतं. 9th स्टँडर्डला तुम्हाला एक क्वेश्चन असतो की जर बंदुकीमधनं जर गोळी फायर जर केली तर गोळी पुढे जाते पण एक फ्री बॅक तुमची रिकॉइलिंग करते बंदूक. मग ही जी रिकॉइलिंग असते तो न्यूटनच्या 3rd लॉ नुसार असतो. फॉर एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. मग नेमकं हे कसं घडतं त्यासोबत तिथं एनर्जी कन्झर्व होणं सुद्धा लक्षात ठेवावं लागतं. एनर्जी कन्झर्वेशन काय? एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन बी चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे काय तर एनर्जी कुठेच बदलत नाही. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की 9th स्टँडर्डला एक उदाहरण आहे की ह्या पॉइंटवरनं बॉडीला रिलीज केलं जातं. बघा, यासोबत तुम्हाला एनर्जीचे प्रकार पण पाठायचे. डिपेंडन्स ऑफ द एनर्जी. एनर्जी आर ऑफ 2 टाइप, कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. ज्यावेळेस बॉडी ऍक्शन मध्ये असते, मोशन मध्ये असेल, तेव्हा त्याच्यावरती जो एनर्जी असते त्या एनर्जीला म्हणतात कायनेटिक एनर्जी. आणि जेव्हा बॉडीचं एक पोझिशन आहे, तिची कॉन्फिगरेशन आहे, त्याच्यानुसार बॉडी वगैरे असणारी एनर्जी पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला पाठ ठेवायचा आहे 1/2 mv². तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे mgh, where m is mass in the both side, v is for velocity, g is for acceleration due to gravity. बघा, टर्म 10th स्टँडर्डची पण शिकवण्यात आलेली 9th स्टँडर्डला, वापर तिचा 9th स्टँडर्डला आहे. h फॉर हाईट, ज्या ग्राउंड स्टेट वरनं आपण हाईट मोजतो. बघा, महत्त्वाचं असतं खूप साऱ्या न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला 10th स्टँडर्डला असं दिसेल की हाईट मोजायची आहे. लक्षात ठेवा बाळांनो, हाईट नेहमी ही ग्राउंड स्टेट वरनं मोजतात. भले मी वस्तू इथून जरी सोडली तर इथून तिची हाईट मोजायची नसते. हाईट ही फक्त ग्राउंड वरूनच मोजायची असते. या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. नेक्स्ट, ह्या दोन एनर्जीज आहेत, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. जर मी ऍड जर केली तर ती त्यातून मला मिळते टोटल एनर्जी. टोटल एनर्जी प्रत्येक पॉइंट वरती सेमच येणार. हेच सांगतं कंझर्वेशन ऑफ एनर्जी की एनर्जी बदलत नाही. कायनेटिक कमी होते, पोटेन्शियल वाढते, पोटेन्शियल वाढते, कायनेटिक कमी होते, पण टोटल बदल दोघांमध्ये होतच नाही असंच सांगण्यात येतं कंझर्वेशन ऑफ एनर्जी. आता याची गरज काय बघा, तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये एक एस्केप वेलॉसिटी बद्दल एक इक्वेशन बनवतात. एस्केप वेलॉसिटीच्या वेळेस काय केलं जातं, टोटल एनर्जी बघितली जाते पृथ्वीवरती आणि टोटल एनर्जी बघितली जाते त्या पॉइंटला ज्या ठिकाणी आपण डायरेक्टली म्हणतो की ग्रॅव्हिटीचं ऍक्ट कमी असणार आहे, 0 असणार आहे. मग दोन पॉइंटचं कंपॅरिझन करताना कंझर्वेशनचा वापर केला. म्हणजे टोटल एनर्जी ऍट वन पॉइंट इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट अनदर पॉइंट, असं त्याला लक्षात ठेवायचं की टोटल एनर्जी प्रत्येक पॉइंट वरती कॉन्स्टंट असते, सेम असते, म्हणजे कन्झर्व्ड असते. टोटल एनर्जी बदलत नाही, त्यातले फॉर्म्स बदलू शकतात. मी बोलतोय, माझी जी एनर्जी आहे, साऊंड एनर्जी आहे, ती साऊंड एनर्जी वाया जात नाहीये, तिचा बदल कुठल्या तरी वेगळ्या रूपामधल्या एनर्जीमध्ये होणार. इथे बल्ब लावलेला आहे, हा जो बल्ब आहे इलेक्ट्रिसिटी एनर्जीचं कन्व्हर्जन झालंय लाईट एनर्जी मध्ये आणि आता लाईट एनर्जीचं पुढे कन्व्हर्जन होतंय. म्हणजे एनर्जी ही फक्त स्वतः कन्व्हर्ट करते, कुठेही एनर्जी संपतही नाही आणि एनर्जी बनत नाही. दॅट इज युअर कंझर्वेशन ऑफ एनर्जी. सो असे सगळे पॉइंट्स, असे सगळे बेसिक फॉर्म्युलेज तुम्हाला रिक्वायर्ड आहे टू स्टार्ट द ग्रॅव्हिटेशन. अजून 10वीचा चॅप्टर सुरू झालेलाच नाहीये. हे सगळे जे व्हिडिओज आहेत ते फक्त तुम्हाला 10वीचा चॅप्टर असा लगेचच सुरू न करण्यासाठी आपण बनवलेले. बेसिक्स बघा, 8वी 9वीचं पुस्तक फॉलो करा. पुस्तके नसतील तर PDF फॉर्मॅट मध्ये जा. 8वीचा चॅप्टर वाचा फोर्स अँड प्रेशर आणि 9th स्टँडर्डचे चॅप्टर वाचा लॉज ऑफ मोशन आणि वर्क अँड एनर्जी. सगळे सांगितलेले पॉइंट्स तुम्ही नोट डाऊन ठेवा, याचा अभ्यास करा आणि त्यानंतर 10th स्टँडर्डचा असणाऱ्या ग्रॅव्हिटेशनचे व्हिडिओ सुद्धा तुमच्या जेव्हा ग्रुपवरती येतील, युट्यूबच्या आपल्या चॅनलवरती येतील, तर नक्कीच बघा आणि अभ्यासाचा मनमुराद आनंद घेत राहा. थँक्यू.